काय झालंय? स्वतः माझ्या आई वडिलांना इन्व्हाइट करून आजींनी सगळ्यांसमोर त्यांचाच अपमान केला. तेजप्रताप म्हणाला होता ना मला, आजी जितक्या रागीट आहेत तितक्याच प्रेमळ पण आहेत. प्रेम व्यक्त करण्याची ही कुठली पद्धत आहे? आणि मी समजत होते की पहिल्या दिवशी मी त्यांच्याशी असं उद्धटपणे वागले म्हणून त्या माझा रागराग करतायत, पण नाही. माझा राग माझ्या आई वडिलांवर काढण्याची खरंच काही गरज नव्हती. खूप चुकीचं केलं आजींनी. आई, हॅलो आई. हॅलो, कुठं आहेस वैदू? आताच्या आता घरी ये. घरी? आई काय झालं? हा, पप्पांना काही झालंय का? काही झालेलं नाहीये. हा, ओके आहेत ना ते? का त्यांनी काही वेगळं वेगळं करून घेतलंय? तुला काही बोलले नाही ना? मी बोलू का त्यांच्याशी? तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहेस बघ. अजिबात अक्कल नाहीये तुला. आई आय एम सॉरी, खरंच सॉरी. हे बघ, असं काहीतरी होईल हे मी इमॅजिन केलं नव्हतं. मी समजू शकते की त्यांना वाईट वाटलं असेल. मला तुझ्याशी फोनवर ना काही बोलायचंच नाहीये. तू घरी ये म्हणलं ना मी. आई मला तुला सांगितलं नाहीये का, कळत नाहीये का ते? ताबडतोब घरी निघून ये. आई, अगं आत्ताच्या आत्ता घरी आहे म्हणजे? एवढे ताबडतोब बोलवले म्हणजे काहीतरी मेजर झालं असणार. मी लगेच जायला हवं. काय हे असंच झालंय सगळं? मग काय वैदू, तुला काय तुझ्या पप्पांचा स्वभाव माहित नाहीये का? ते मला कसंही कुठेही कोणासमोर काहीही बोलतात. आणि आईसाहेबांची ना यात काही चूक नव्हती, तुझ्या पप्पांची चूक आहे. तुला सांगू का, तू यायच्या आधी ना माझ्याशी तर इतकं प्रेमाने बोलत होत्या. त्या तिथं आपण हॉलमध्ये होतो तेव्हा काय म्हणल्या की माझा उपवास आहे, मी त्या लाडू खाणार नाही. पण त्यांनी नंतर लाडू खाल्ला माझ्या समोर आणि मला म्हणल्या की अगं मी गंमत करत होते तुझी. किती कौतुक करत होत्या माहितीये, किती आपलेपणाने असं बोलत होत्या माझ्याशी. मी बघ, आईसाहेब ज्या काय वागले आहेत ना त्याचा काही मला आनंद झाला असं नाहीये. पण अगं तुझ्या पप्पांच्या वागण्याला काय करायचं? काय बोलणार होते मी तिथं, मला सांग. काय केलंय मी आई? काय मूर्खपणा केलाय मी खरंच. अगं मी बाहेर आल्यावर मला जे काही दृश्य दिसलं त्याच्यावरून अंदाज बांधून मी काही विचार न करता बोलून मोकळी झाली. तरी 10 वेळा सांगितले की जर ठांदरटपणा जरा कमी कर, पण नाही. बघ ना जरा काय माणसं बोलतायत, काय घडतंय आजूबाजूला, जरा बघायचं, ऐकायचं. गाडी एकदा सुटली ना की सुटलीच. अरे आई, आय एम सो सॉरी, पण खरंच खूप गडबड झाली. मी एक काम करते, मी ना आत्ताच्या आता घरी जाते. ए वैदू, अगं तडकाफडकी जाऊ नको, थांब थोडा वेळ. आता आजींची माफी मागणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. मी जाते, मी त्यांच्यासोबत हे सगळं क्लिअर करते. त्यांची माफी मागितल्याशिवाय मला शांत वाटणार नाही. खूप खूप मोठी चूक झाली माझ्याकडनं. मी जाते. तिकडे जाणं आधी गरजेचं आहे. अगं काय करणार आहे देवाला माहिती. आजींना शोधते आणि त्यांची माफी मागते. काय एकटेच बडबड करत चालली? काय चालू बरेच ना? सगळा गोंधळ झालाय. ते जाऊ दे, तुम्हाला सांग आजी कुठे आहेत? आजी गेली म्हणजे कुठे बाहेर गेल्यात का? अगं ती नेमकी पोकळगाव. आईसाहेब पोकळगावला गेले. पोकळगावला? अचानक कशा काय गेल्या? का 4 अधिकार तुम्हाला दिले म्हणल्यावर त्यांनी आणि या घरातल्या सगळ्यांनी
कुठे यायचं जायचं असेल तर तुम्हाला विचारून जायचं का काय? तसं नव्हतं म्हणायचं मला माहीत साहेब. ते इतक्या दिवसांनी आल्या होत्या घरी म्हणून मला असं वाटलं की असं होय. असं विचारायचं होतं त्यांना प्रिया. आम्हाला वाटलं का कसं आहे, आमचे आध्यात्मिक गुरु आहेत खोपडे बाबा. कोकळगावच्या एका आश्रमात त्यांच्या पादुका आल्यात, त्यांच्या दर्शनाला गेल्यात त्या. होय की नाही प्रिया?